शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपजत गुण घेऊन जन्माला आलेली असते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना असेल किंवा त्यांची शारीरिक लक्षणे असतील तर ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येक मुलांना असं वाटत असतं की त्यांची जी काही जीवनसाथी आहे ही भाग्यवान असावी. पण अशा मुली आपणास भेटणं म्हणजे जरा अवघड असतं. कारण शास्त्रानुसार किंवा त्यांच्या शारीरिक लक्षणांवरून देखील आपण भाग्यवान महिलेला ओळखू शकतो. ज्या महिलांच्या शरीरावर या प्रकारची लक्षणे असतील तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. अगदी साक्षात माता लक्ष्मीची कृपा या महिलांवर सदैव असते. तर ज्या महिलांची शरीरयष्टी शास्त्रानुसार या प्रकारची असते तर अशा महिला या खूप भाग्यवान ठरतात. तर अशा महिलांची शारीरिक लक्षणं कोणत्या प्रकारची असू शकतात, तर चला मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आता पहिली गोष्ट म्हणजे तर महिलेचं कपाळ. ज्या महिलांची कपाळपाटी ही खूप उंच आणि चमकदार असते अशा महिलांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते किंवा सुख लाभते. अशा महिलेच्या पतीला त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होते. आता दुसरं लक्षण आहे ते म्हणजे ज्या महिलांचे केस जे खूप लांब आणि दाट असतील तर अशा महिला देखील खूप भाग्यवान असतात. साक्षात माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते. त्यामुळं पतीच्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होते. या प्रकारच्या महिला दिसण्यास सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक असतात. त्यामुळे त्यांच्या या प्रसन्न चेहऱ्यामुळे इतरांना देखील त्या आकर्षित करतात आणि सर्वांची मने जिंकून घेतात. तिसरं लक्षण आहे ते म्हणजेच महिलेचा पुढचा खांदा हा थोडा झुकलेला असतो. अशा महिला देखील नम्र स्वभावाच्या असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचा जो काही संसार असेल तर तो संसार त्या नीटनेटका करतात. चौथं लक्षण आहे म्हणजे ज्या महिलेच्या नाकाचा शेंड्यावर जर तीळ असेल तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते. अशी महिला ही तिच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असते. अशा महिलांचा स्वभाव देखील खूप शांत असतो किंवा त्या महिला गुणी असतात आणि अशी महिला तिच्या कुटुंबासाठी सर्व वेळ खर्च करते. पाचवे लक्षण म्हणजे काय, तर ज्या महिलांचे दात हे सरळ आणि पांढरेशुभ्र असतात, शिवाय पुढील 2 दातांमध्ये जर फट असेल तर अशा महिलासुद्धा खूप भाग्यवान असतात. अशा महिला या फक्त त्यांच्या संसारात असतात. त्यांचा संपूर्ण वेळ त्यांच्या संसारासाठी खर्च करतात. 6वं लक्षण म्हणजेच ज्या महिलांची मान ही उंच असते तर अशा महिला या त्यांच्या कार्यामध्ये प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे राहतात. शिवाय अशा महिला या नेहमीच सकारात्मक विचार करत असतात. त्याच्यानंतर 7वं लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या पायाची बोटं ही लांब लांब असतात आणि जवळ असतात आणि समान असतात तर अशा महिला देखील खूप भाग्यवान ठरतात. या महिला त्यांच्या संसारात खूप भाग्यवान ठरतात. या महिला लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या घरी सुख समृद्धी, वैभव, संपत्ती घेऊन येतात. खूप प्रमाणात त्यांना ऐश्वर्य लाभते आणि सासरी त्यांची प्रतिष्ठा किंवा मान देखील वाढतो. कारण अशा महिला या माता लक्ष्मीचं रूप मानल्या जातात. 8वं लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या गालावर तीळ असते तर अशा महिला या दिसण्यास सुंदर असतात, आकर्षक असतात. तसेच या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात. शिवाय अशा महिला धार्मिक वृत्तीच्या असतात. त्या नेहमी आपल्या कुटुंबाचा प्रामुख्याने विचार करतात. आता पुढचं 9वं लक्षण म्हणजे ज्या महिलांचे डोळे हे मोठे, सुंदर, तेजस्वी आणि पाणीदार असतील किंवा चमकदार असतील तर अशा महिला देखील खूप भाग्यवान असतात. अशा महिलांच्या सर्व इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात. अशा महिला देखील आपल्या पतीवर खूप प्रेम करतात. पतीच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची साथ देतात. शिवाय आपला संसार देखील नीटनेटका करण्यात व्यस्त असतात. 10वं लक्षण म्हणजेच ज्या महिलेच्या जिभेचा रंग अतिशय लाल असतो किंवा त्यांची जीभ देखील अतिशय नाजूक असते, अशा महिला देखील खूप भाग्यवान असतात. अशा महिलेला तिच्या जीवनातील सर्व भौतिक सुख प्राप्ती होते.
अशा महिलेमुळे तिच्या कुटुंबाचे देखील भाग्य उजळते. आता पुढचं म्हणजे 11वे लक्षण म्हणजे ज्या महिलेच्या पायाची टाच ही गोल गोल असेल किंवा खूप नरम असेल, तर अशा महिला देखील खूप भाग्यवान असतात. त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अशा महिला सुखसुविधा भोगत असतात किंवा त्यांना सौभाग्यसुद्धा लाभते. जर सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन अ, माहिती जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.